नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आशा करते की सगळेजण बरेच असतात, बरेच राहा. आणि मस्तपैकी आज मी स्वयंपाक काय बनवलाय गणपती बाप्पासाठी ते तुम्हाला दाखवणार आहे. सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी. पुरणपोळी, भात, भजी, गुळवणी, आमटी, कुरडई आणि हे सगळं असं मिक्स. मी सगळं जेवढं बनवलंय तेवढाच मी असा काला केलाय आणि ते पण देवापुढे ठेवलंय. पाणी. चला मी माझा गणपती बाप्पा पण तुम्हाला दाखवते. मी दाखवलाच नाही बरं का अजून, म्हणजे कसं बाप्पा आल्यापासून माझी तब्येत काही बरी नव्हती, त्यासाठी मी गणपती बाप्पा पुढे व्हिडिओ पण बनवले नाही आणि काहीच नाही. पण मला आज सगळा स्वयंपाक बनवलाय तर गणपती बाप्पा पण दाखवते. चला या. काय रे एवढीशी वाटी घेतलीस? काय देऊ तुला? आमटी. आणि हे नको? गुळवण नको? नको. याच्यात भात टाकाने हे बघ असं का बरं? चांगलं असतं. असे 2-4 एकच नको तसं आपल्याला. कुरडई नको. नको? हे ताट काय आवडलंय तुला? भारी दिसतं. तर आता वाजले दुपारचे 2. स्वयंपाक बनवता बनवता लय उशीर झाला बरं का मला. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलाय. सगळ्यांना इतक्या जोराच्या भुका लागल्यात. सगळे म्हणतात मम्मी पटकन जेवण वाढा आता. तर आम्ही सगळे जेवायला बसतोय आणि तुम्ही पण सगळेजण जेवायला या. मस्तपैकी पुरणपोळीचा बेत बनवलाय. पवनला तर इतकी भूक लागली काय सांगू तुम्हाला. उठा पप्पाला.